नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन क्वार्टर फोर रिझल्ट नेट प्रॉफिट जम्प्स 20% टू रुपीज 1050 करोड. फर्म अनाउन्सेस 1:2 बोनस इशू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन 1050.5 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 878.63 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने इन्क्रीज होऊन 29,316.83 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 27,665.92 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच सोबत संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडने 2:1 रेशोमध्ये बोनस शेअर सुद्धा अनाउन्स केला आहे. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर संवर्धना मदरसन इंटरनॅशनल या कंपनीने 35 पैसेचा फायनल डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 जून 2025. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो फिनकॉर्प गेट्स सेबी नोड टू फ्लोट रुपीज 3,668 करोड IPO. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या फायनान्शियल आर्म हिरो फिनकॉर्प या कंपनीला 3,668 कोटी रुपयाच्या IPO साठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या IPO मध्ये 2,100 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू केल्या जाईल. तसेच एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर या कंपनीचे 1,568 कोटी रुपयांचे शेअर सेल करेल ऑफर फॉर सेलच्या थ्रू. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी एमटार टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर पी कल्पना रेड्डी यांनी 15,000 शेअर सेल केले 27 मे 2025ला. आणि आता यांची होल्ड डिक्रीज होऊन झाली आहे 2.79%. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रमोटर मध्ये पी कल्पना रेड्डी यांची मार्च 2025 नुसार हिस्सेदारी आहे 2.84%. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BCCL फाईल IPO पेपर्स विथ सेबी CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड टू ऑफलोड 465.7 मिलियन शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी भारत कॉकिंग कोल लिमिटेडने ड्राफ्ट पेपर्स सबमिट केले सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे. कशासाठी? इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे IPO साठी. आणि मित्रांनो, या IPO साठी कोणतेही फ्रेश शेअर इश्यू केल्या जाणार नाही. परंतु मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडचा प्लान आहे या कंपनीचे म्हणजे भारत कॉकिंग कोल लिमिटेडचे 465.7 मिलियन इक्विटी शेअर सेल करण्याचा ऑफर फॉर सेलच्या थ्रू. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस बिगिन्स कमर्शियल प्रोडक्शन ॲट न्यू मेघालया फॅसिलिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडने आपल्या नवीन फॅसिलिटी जी मेंदीपथर मेघालयामध्ये
लोकेटेड आहे. इथे कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूस बेस बेवरेजेसचे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आईज रेव्हेन्यू ऑफ अराउंड ₹1500 करोड धिस फिस्कल इयर फ्रॉम द न्यू प्लांट इन चेन्नई. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा उद्देश आहे आपल्या चेन्नईमधल्या नवीन प्लांटमधून धिस फिस्कल इयर म्हणजे या फायनान्शियल इयर 2026 मध्ये अराउंड 1500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा उद्देश आहे या फायनान्शियल इयर 2026 मध्ये आपला रेव्हेन्यू 40 ते 50% इन्क्रीज करण्याचा. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HDFC युनिट इज सेट टू नियर सेबी नोड फॉर 1.5 बिलियन IPO. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडची सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडला आपल्या 1.5 बिलियन डॉलरच्या IPO साठी लवकरच सेबीची मंजुरी मिळू शकते. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंट रिसीव सेबी अप्रुव्हल फॉर म्युच्युअल फंड्स बिझनेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंट ही कंपनी मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% हिस्सेदारी आहे. तर मित्रांनो, या कंपनीला सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? इंडियामध्ये म्युच्युअल फंडचा बिझनेस सुरू करण्यासाठी. आणि मित्रांनो, यावर्षी म्हणजे मार्च 2025 पासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी 50 मध्ये सुद्धा ॲड झाली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.